IPL मध्ये वैभवची तडाखेबाज फलंदाजी। उडीत काढलेत पाहुयात। वैभवनं अवघ्या 29 चेंडूंमध्ये 97 धावांची झंझावाती खेळी केली आहे। 600 पेक्षा जास्त धावा करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरलाय। त्यानं ऋषभ पंतचा विक्रम मोडलाय। IPL मध्ये 5व्यांदा 20 पेक्षा कमी चेंडूमध्ये अर्धशतक झळकवण्याचा पराक्रम वैभवनं केलाय। ख्रिस गेलचा 59 सिक्सचा विक्रम मागे टाकत त्यानं एका हंगामात सर्वाधिक 65 सिक्स मारलेत। एका हंगामात अनकॅप्ड फलंदाज म्हणून सर्वाधिक 680 धावा करत त्यानं यशस्वी जयस्वालचा विक्रम मोडलाय। 300 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटनं सर्वाधिक 3 वेळा 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा जागतिक विक्रम त्यानं केलाय। विशेष म्हणजे वैभव आजवरच्या सर्वात वेगवान शतकाला गवसणी घालणार होता, मात्र त्याआधीच तो बाद झाला। त्यानं नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात। माझ्या डोक्यात हा बाद फेरीचा मोठा सामना असल्याचा विचार होता। जेव्हा मी आऊट झालो तेव्हा मला सर्वात वेगवान शतकाच्या रेकॉर्डबद्दल समजलं। मी सरळ शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथं चूक झाली। वैयक्तिक रेकॉर्डपेक्षा माझ्यासाठी संघाला IPL ट्रॉफी जिंकून देणं जास्त महत्त्वाचं आहे। 15 वर्षीय वैभवच्या खेळीनं क्रिकेटमधील दिग्गजांना भुरळ पडलीय। वैभवच्या वादळी खेळीनं क्रिकेटच्या देवालाही थक्क केलंय। सचिननं वैभवच्या फलंदाजीचं तांत्रिक गणित सांगत त्याचं कौतुक केलंय। वैभव सूर्यवंशीचा बॅट स्विंग कमालीचा आहे। त्याहूनही खास गोष्ट म्हणजे लेग साईडला येणाऱ्या चेंडूवर तो ज्या पद्धतीनं फ्रंट फूट बाजूला काढून स्वतःसाठी जागा तयार करतो ते पाहण्यासारखं आहे। त्यामुळे त्याला स्वतःचा नैसर्गिक खेळ खेळण्याचं स्वातंत्र्य मिळतं। त्याची ही खेळी खरोखरच थक्क करणारी होती। भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजवर अनेक खेळाडूंनी आपल्या कौशल्यानं देश विदेशातील मैदानं गाजवली आहेत। अशातच आता वैभवच्या रूपानं आणखी एक उमदा खेळाडू भारतीय क्रिकेट विश्वाला गवसलाय। त्यामुळे पुढील काळात वैभवसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कवाडं खुली होणार का आणि आपल्या खेळीनं जागतिक पातळीवर तो ठसा उमटवणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।